गावतली मग दवडकी त्यानंतर बघूया 10ची बस गावली तर धुक्या असं जरा जरा कारण की आम्ही सकाळी गेलो ना 8 वाजलेले असतात आमच्या सर येऊ. नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत असं तुमचं कोकणातल्या सकाळच्या ब्लॉगमध्ये. तर आजचं ब्लॉग जो असं सकाळ सकाळी चालू झालेला असा कारण की आमचा आता परतीचा प्रवास म्हणजे आज आम्ही घराकडे जाऊ जातलो. मामाकडचे हे दिवस संपले. आता आठवणींचं साठे घेऊन पुन्हा मी आणि मम्मी आमच्या परत घरात जातलो. बघूया आता परत कधी योग होता. आता पावसाळा पण सुरुवात होतो त्याच्यामुळे आमची पेरणीची वगैरे कामं असतात. या कारणासो जास्त दिवस रवाक नाही. तर आता आम्ही 7:30 किंवा 7:15 वाजता बस येता. तर त्या बसने आम्ही जातलो वेरल्याक जाऊ. नंतर आमका 9ची बस गावता जी आमच्या घराकडे जाता. तर काहीच मामाकडसून जातो होतल्यानंतर आई काय ना काहीतरी भेट दितलीच आमका म्हणजे खाऊ. तर वड्यांचं पीठ मळलं ना बहुतेक पुरी करतात. तर चला म्हणजे आजच्या व्हिडिओक सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही चहा खातोय. तर आज पुरी देता आई भेट. हे कसे मऊ झाले अगं ते आग बरोबर झाली की मग तू बोलतो का नरमशे नरम छरम रंग वडे कोण घातले माया होते ना मग माया पिशी ठेवू जाता बसकडे. भाजी या कांद्यावर. 7 वाजतात गो. चल गाई हा चला बाय बाय. पण मग परत कसं हाची गाडी चुकतात देवळापासून 11च्या गाड्यानं जाऊ काय चलत आंबोले का आता उतरा काय मग जाऊ काय कसले गाडी हो घरी वेगळी. तर आम्ही आता जातो 7च्या बसला. आजो दुर्वा प्रांजली खाली सोडूक. चलो मी आता परत कधी माहित नाही. परत कधीच करते येताना मस्त वाटतं, जाताना कंटाळा येता. काय सांगतात चुकून बापरे चुकून बापरे आमच्या भाऊजी काढतात तुझा आमच्याकडे बाकी थांब थांब दे. चल चल आजा चल गे चल. तर आम्ही आत्ताच आंबोलीमध्ये उतारलो. आता बेळगाव किंवा कोल्हापूर बस आमका गावतली मग दवडकी त्यानंतर बघूया 10ची बस गावली तर धुक्या असं जरा जरा कारण की आम्ही सकाळी गेलो ना 8 वाजलेले असतात आमच्या सर येऊ. तर अजून बस येऊक नाही. आपण जरासं फिराय आंबोलीतला परत बहुतेक आंबोलीत परत येऊचं लागतला कारण तर आम्ही आत्ताच दवडकीवर उतारलो आणि मम्मी लगेचच गरमी जाऊक चालू झाली. थंड हवेस उतारलो आणि गरम जाऊ. तर म्हणजे 10च्या बसने घराकडे येलो आणि आज पप्पा पण येले आहेत गोयाकसून. सखी शा 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 हा राव राव घेते घेते काला. तर म्हणजे मामाकडनं येऊन जरा घाटाचा प्रवास होता त्याच्यामुळे 1-2 तास निवांत आराम केला आणि आता टेरेसवरती जाते. सध्या घराकडे पावसाचं वातावरण झालेलं असं म्हणजे आता पावसाचा सीझनच चालू झालेला असा. आता मे महिना संपा केलेला असा त्यामुळे भयंकर गरमी हा. अजून असं पाऊस चालू जाऊक नाही जेणेकरून आम्ही पेरणी वगैरे सुरुवात करू का. वातावरण तसं असा. तर चला तर म्हणतात आपण आता टेरेसवरती जा. तर सगळीकडे मळबटीचं एकदम वातावरण झालेला. कदाचित पाऊस इलो तर येत. आणि ही सगळी मंडळी हडे आंब्याचा काहीतरी करतात
काय करते बायू? खूप आंबे खाल्लाय ना? सरळ खाल्ला आंबे भरपूर. तर आम्ही मामाकडे असताना हड्याचे सगळे आंबे जे होते ते उतरून घेतल्याने मीठ लावून फक्त. पाऊस खूप लागलेलो काय सरा? मासे नाही ना चढा काजू. हां हां. तर मम्मीकडे पाटल्या जरा भाकरे बसतात तांदळाचे. हडसले कट्टा बांधला आणि बरा पडला नाही तर पाणी आहे सगळं आतमध्ये. आईन मस्त सकाळी साडे शेण सारायलेला. तर मंडळी मामाकडे जाण्याआधी काही दिवसांमध्ये मी काजीचे जे बिये होते ते रुजत घातलेलं आहे. तर त्या आता आपण इले काय नाही तरी बघूया. तर त्या दिवसांमध्ये तर रुजान योग नाही होते पण ते आता इले असतील ना नक्कीच. हे बघा, हे 2 परीचे आहेत मोठे आणि हे माझे. बऱ्याच दिवसांनी रुजान इलेला असतं ते बघा. आतमध्ये गर दिसता कसं. ह्याच्यात 2 इलेत एकातच. काच पूर्णपणे ते फुटता अशी फुलता 2 भागांमध्ये. ह्याच्यातले नाही हो का बाकी सगळ्यातले इलेत रोपा. आंब्याचं हंगाम यावर्षी खूप म्हणजे खूप होतो. म्हणजे आमच्या ह्या साईडीत तर ना भरपूर आंबे लागलेले. गारपाचे असो, झाडी असो, रायव असो, सगळे आंबे. पण ते आता उतरून घेतलेले असतं त्यामुळे आमका आंबे उतरतानाचा व्लॉग चुकलेलो असा. आणि काही कारणास्तव काय होतं नेटवर्क प्रॉब्लेममुळे किंवा येण्या जाण्यामुळे जरासं त्रास होतो. त्यामुळे ह्यो व्हिडिओ बहुतेक तुमका मध्ये 1 दिवस लेट पोचतलो हा. तर त्यामुळे समजान घ्या. तर म्हणजे आजचं हे व्हिडिओ असेल थांबूया आपण. व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आता लवकरच पेरणीचे दिवस येतले आहेत. चला तर म्हणजे उद्या भेटा एका नवीन दिवसाच्या सुरुवाती एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर.